आज आपण हॉटेलसारखी चव, गावरान मसाला आणि आचारी स्टाईल भाजी असं सर्वांचं कॉम्बिनेशन करून लग्न समारंभ असो, वाढदिवस असो, कोणताही कार्यक्रम असो, तर 30 लोकांच्या प्रमाणात म्हणजे 2 किलो वांग्यापासून आज मी इथं मसालेदार अशी वांग्याची भाजी शेअर करते. छोटे छोटे ट्रिक सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एक मोठ्या आकारामध्ये पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये टोटल मी इथं 10 चमचे तेलाचा वापर करते. मोठ्या चमच्याने तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवला आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घेतली. मोहरी थोडीशी बारीक आहे, त्याच्यामुळे मी मोहरीचा वापर कमी केला आहे. मोहरी चांगली तडतडली की 2 चमचे जिरे करूया. जिरे पण चांगले तळू द्यायच्यात. त्याच्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घेतला आहे, म्हणजे 1 वाटी. कढीपत्ता तळला गेला की 12 कांदे वरची साल काढून मीडियम आकारामध्ये चिरून मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली. तर हा कांदा एक 5 ते 6 मिनटं तरी जोपर्यंत थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत गॅस मीडियमवरती करून कांदा परतून घ्यायचा. कांदा परतला गेला की 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम मी आलं लसूण पेस्ट घेतली, ती पण टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी इथं अर्धी वाटी तीळ, 3 चमचे धने आणि 1 चमचा जिरे तव्यावरती भाजून त्याची पूर्णपणे बारीक अशी पावडर मिक्सरला करून घेतली, तर ती ॲड केलेली आहे. त्यानंतर 1 वाटी म्हणजे अर्धी पेंडी कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबरं म्हणजे 50 ग्रॅम खोबरं, ते पण बारीक केलेल्या मिक्सरला पेस्ट ॲड केली. रेडीमेडवाला जो वांग्याचा मसाला भेटतो तो यामध्ये ॲड केला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे पण वापरू शकता. तर यामध्ये आपण तिखट ॲड करूया चवीनुसार, म्हणजे 2 चमचे लाल तिखटाचा वापर करते. त्याच्यानंतर काळं तिखट ॲड करूया 3 चमचे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करा. 3 चमचे मी इथं मीठ ॲड केलेलं आहे, चवीनुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि आता हा मसाला एक 2 मिनटं तरी 2 ते 3 मिनटं मी इथं चांगल्या प्रकारे परतून घेतला आहे. तर आज मी भाजी बनवत नाही आहे, तर मी इथं माझे काकू बनवत आहेत आणि मी व्हिडिओ शूट करत होते. यामध्ये 2 ग्लास त्यांनी पाणी ॲड केलं. गरम पाण्याचा वापर करायचा आहे, कारण ह्या भाजीला हॉटेलसारखी आपल्याला ग्रेव्ही यायला पाहिजे आणि चव लागायला पाहिजे, म्हणून यामध्ये पाणी ॲड केलं, प्लेट झाकलं आणि हा मसाला एक 5 मिनटं बारीक गॅस करून चांगल्या प्रकारे त्यांनी शिजवून घेतला होता. बघू शकता छान असा कलर आलेला आहे. हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार झाली आणि चवीला मात्र गावरान असा मसाला तयार झालेला आहे. तर आपला हा ग्रेव्ही तयार झाली. याच्यामध्ये 2 किलो वांगे स्वच्छ धुवून वरचे काटेरी भाग काढला आणि त्याच्यानंतर उभे काप करून घेतलेले आहेत. तर पातेलं थोडंसं कमी पडतं आहे मिक्स झाल्यानंतर, कारण आपल्याला अजून वांगे शिजवायचे आहेत. तर हे वांगे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ॲड करते. तर थोडे पाहुणे येणार होते, त्याच्यामुळे 30 लोकांसाठी ही रेसिपी बनवली. 30 तुमच्यासोबत मी इथं शेअर केली. तर हे पातेल्यामध्ये ॲड करते. याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत वांगे शिजण्यासाठी, म्हणजे 4 ग्लास गरम पाण्याचा वापर करते. याच्यापेक्षा जास्त करू नका, कारण जेवढं कमी पाणी वापरा तेवढी भाजीला चव लागेल. 2 वाटी म्हणजे पाव किलो शेंगाचं कूट मी यामध्ये थोडंसं जाडसर असं असलेलं ॲड केलं आणि मिक्स करून घेत आहेत. तर अशा प्रकारे सर्व आपण मिक्स करून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. याच्यामध्ये अजून 1 चमचा त्यांनी मीठ ॲड केलं चवीनुसार. याच्यावरती आता वांगी शिजण्यासाठी थोडंसं मोठ्या आकारामध्ये पातेलं आहे, त्याच्यामुळे परात झाकली. वरून पाणी ॲड करूया, म्हणजे वाफेने लवकर असे वांगे शिजले जातात. तर हे वांगे एक 10 ते 12 मिनटं तरी पूर्णपणे बारीक गॅस करून आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे आहे. 10 ते 12 मिनटं झाल्यात, पाणी याच्यावरचं काढून घेतलं. अशा प्रकारे आपले वांगे शिजले गेलेले आहेत. याच्या आधी पण व्हेज दालच्याचा 30 लोकांचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण नक्की बघा. अशा प्रकारे वांग्याची भाजी तयार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला साहित्य देते, त्यामुळे ते नक्की बघा, म्हणजे रेसिपी बनवताना इझी जाईल. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.